शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर चला, शक्ती पाटील ठरला या सामन्याचा हिरो, तर त्याला आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत। तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर त्यांना विनंती करेन की आपण यावं। प्रदीप मोकाशी साहेबांना विनंती करेन, राहुल भाई, त्याचबरोबर गुरुनाथ भोईर यावा। आपण पहिला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आपल्या शुभ हस्ते। तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते काल उद्घाटन सोहळा आपण पाहिला, ते सन्माननीय कल्याण ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आणि आदरणीय अर्जुनभाई पाटील, आणि त्याचबरोबर कल्याण पंचायत समिती सन्माननीय सदस्य आदरणीय भरत शेठ भोईर साहेब नागाव यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करेन की आपण यावं। वेलकम भरत शेठ, काल नक्कीच वाट पाहिली आम्ही, परंतु काही कारणास्तव भरत शेठ उपस्थित राहू शकले नाही उद्घाटन सोहळ्यासाठी, परंतु नक्कीच आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून नक्कीच सन्माननीय अर्जुनभाई पाटील, भरत शेठ भोईर आलेले सर्व त्यांच्या समेत मित्रपरिवार, त्यांचं सर्वांचं स्वागत आहे। आपण इथे शक्ती पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय। एक जबरदस्त असं खेळ त्याचा शक्तीचा राहिला आहे। तत्पूर्वी जे आपण हे पारितोषिक आम्हाला ज्यांनी सुपूर्द केलेले आहेत त्यांचा आभार। पुष्कराज ज्वेलर्स यांच्या वतीने, सुरेश सोनी यांच्या वतीने चांदीचा कॉईन आहे, अनमोल ज्वेलर्स लोढा हेमन यांच्या वतीने चांदीची मूर्ती, प्रगती कलेक्शन गोपीनाथ पाटील यांच्या वतीने टी शर्ट, आणि त्याचबरोबर विश्वास यशवंत पाटील यांच्या वतीने ट्रॉफी, ही सर्व पारितोषिक जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला देऊन सन्मानित केलं जातंय। तर आज सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व, कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट ज्यांनी एक उंच शिखरावरती नेऊन ठेवला, असे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर कल्याण पंचायत समितीचे सदस्य आदरणीय भरत शेठ भोईर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आलेले सर्व मान्यवर मंडळी, आमचे संदीप शेठ पाटील, सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। वेलकम भरत शेठ भाई, स्वागत आहे। यस, टाइम अलर्ट देखील असेल आणि मॅचला आपण करतोय सुरुवात। रेग्युलर फॉर्मॅट आणि पहिला सामना, एका बाजूने आपण संघ पाहू शकाल बालाजी इस्टेट 11 नरेश ठाकूर पुरस्कृत सोनारपाडा, आणि त्यांच्या अगेन्स्ट गुरुदत्त चेरादेव सागाव संघ। पहिलाच बॉल लॉक करायचं होतं, लॉक स्वीप करायचं होतं। मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण पाहतोय चिन्मय पाटील आणि सूरज भोईर, हे दोन विस्फोटक शैलीचे फलंदाज, परंतु त्यांच्यासमोर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ख्याती तो अमर ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय। दोन ताकदवर तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये आता विजयासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील। पहिला चेंडू डॉट आलाय फॉर द विकेटनं, पुढील बॉल आडवा बॅटनं इथे फटका तर खेचून करलाय, डायरेक्ट हिटची संधी, परंतु काय फास्ट वेगाने ही धाव कंप्लीट झाली होती। चिन्मय पाटीलची ही फिटनेस आपण पाहू शकाल, की ही अगदी चिकीत सिंगल ज्याला आपण म्हणू शकतो, दिदीच घेतली होती आणि ती पूर्ण देखील केली। एक धाव कंप्लीट झाली। एका धावेनं डावाला सुरुवात करत असताना सागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर गुरुनाथ शेठ भोईर चे सुखदेव काका, त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उत्तम पवार, सर्वांच्या उपस्थितीमध्ये विश्वनाथ शेठ मस्कर यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जातोय। तसेच प्रदीप शेठ मोकासी, राहुल शेठ भोईर, उत्तम शेठ पवार,
गुंडाशेठ भोईर, सुखदेव काका, तेजस घरत, रमेश गोरपेकर, हे सर्व मंडळी आमचे वैभव ठक्कर याच्या उपस्थितीमध्ये आपण इथे हा सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस साजरा करतोय. हा नक्कीच. आणि एक विनंती, केक कापा, परंतु थोडासा त्यांना जरासा कमी हे करा, कारण कालपासून भरपूर केक त्यांना भरवण्यात आलेला आहे. चला, यस डीजे. देखील आणखी पुढे जाऊ शकतो. तर जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. दोन संघ आमने सामने सोनारपाडा आणि सागाव. पुढील चेंडू अमर ठाकूरकडनं. विकेटचा हा चेंडू, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सूरज भोईर बॅक टू दी डगआउट. धक्का पहिला, गुरुदत्त चेरादेव सागावला. हॅलो. तर आपण सन्मान इथे घेतोय. सन्माननीय प्रदीप शेठ मोकाशी आणि मंडळी आज सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर अनेक सारे मान्यवर या ठिकाणी येतात. तसेच आमचे प्रथमेश मस्कर, हेमंजी काणपिले, आर्या काणपिले आणि ओमकार आमले असे मान्यवर या ठिकाणी आले. त्यांना देखील विनंती, या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अमर इकडे आहे ना. तर प्रदीप शेठ मोकाशी यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. पिलात बेल काढून आपण उपस्थित राहिलात. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि सन्मान इथे होतोय प्रदीप शेठ यांचा अमर मस्कर आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते. गौरव शेठ या. थँक्यू, धन्यवाद. तर प्रथमेश मस्कर, हेमंत काणपिले, तसेच आर्या काणपिले आणि ओमकार आमले हे मान्यवर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांना विनंती असेल की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं षटक ह्या ठिकाणी आपण पाहिलं अमर ठाकूरचं, ज्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8-1 गडी देखील गमावला नवीन फलंदाज रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये. आणि एका बाजूनं आपण चिन्मय पाटीलला पाहू शकाल. सुरुवात मी म्हणेन गोलंदाजी टीमच्या बाजूने राहिली. टॉस जिंकला प्रथमतः सोनारपाडा संघ फिल्डिंग करतोय. तर नारिवलीचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय बंडू शेठ भोईर हे इथे नक्कीच विश्वनाथ शेठ मस्कर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी नक्कीच स्वागत करतोय. धन्यवाद. तर प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग देखील करू नका ही सूचना आम्ही करतो. पुष्पगुच्छ देवून विश्वनाथ शेठ मस्कर यांना बंडू भोईर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. धन्यवाद. खरं तर प्रेक्षकांची नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण की ऑनलाईन जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांच्यासाठी जेव्हा समालोचन पोहोचत नाही तेव्हा मॅचचा लेखाजोखा अगदी त्यांच्या लक्षात येत नाही. त्या कारणास्तव जरूर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. परंतु जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, कारण की दोन ताकदवर संघ रेग्युलर फॉर्मॅटमधील आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आता
षटक क्रमांक दुसरं आणि अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळेल. यस, वेळेची मर्यादा ह्या मॅचमध्ये जरूर आपण बाळगतोय, परंतु एका बाजूनं सामना काही ठिकाणी थांबतो देखील, पण तिथे फटका चांगला आहे. रोहितच्या बॅटमधनं हा दमदार चौकार पाहायला मिळतोय. गरज आहे या फटक्यांची आणि मिळतात त्या 4 धावा. बालाजी स्टेट 11 नरेशजी ठाकूर पुरस्कृत सोनारपाडा संघ आपण पाहतोय, ज्या मान्यवरांनी ह्या स्पर्धेसाठी एक मालिकावीरची बाईक देखील पुरस्कृत केली आहे, त्यांनीच पुरस्कृत केलेला हा सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पायाच्या साह्यानं का होईना, परंतु बॉल अडवलाय योगेश पाटीलला आपण पाहतोय. काल देखील हा संघ खूप उशिरापर्यंत खेळ करत होता. अर्थातच शिरडोनच्या क्रीडांगणावरती दमदार खेळ केला, 3 सामने जिंकले आणि थेट सुपर 4 मध्ये ह्या संघानं बाजी देखील मारली आहे. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट जे 2 फॉर्मॅट आपण पाहतोय, परंतु 40+ क्रिकेट कल्याण डोंबिवलीचा जर विचार केला तर सोन्याचा दिवस ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला हे आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतात, त्याचं एकमेव कारण कल्याण ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम नेहमीच त्यांचं आम्ही जवळून पाहिलेलं आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून म्हटलं जातं आणि अर्जुनभाई हे नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि अर्जुनभाई यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,11,111 रुपये नक्कीच अर्जुनभाई पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सुपूर्द करण्यात आला आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकतो? हाच तर प्रेम आहे, हाच तर जिवाला आहे आणि हाच तर मित्र प्रेम आहे. अर्जुनभाई धन्यवाद, आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जी लाईव्ह सेवा आपण पाहतोय ती लाईव्ह सेवा आम्हाला उपलब्ध केली आहे कल्याण पंचायत समितीचे सदस्य आदरणीय आणि एक राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव सन्माननीय भरतशेठ भोईर नागाव आणि त्याचबरोबर नारिवली गावचे आदर्श व्यक्तिमत्व भरतशेठ भोईर नारिवली या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही लाईव्ह सेवा आम्हाला दिली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते आमचे हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे संस्थापक आदरणीय रविशेठ भोईर कोलवाडी यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर 40+ अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्तर विभागीय अध्यक्ष 40+ आदरणीय प्रीतम पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर संदेश म्हात्रे वलवली आणि आमचे उत्कृष्ट स्कोरर सुधीर आगलावे यांचं आगमन झालं आहे, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर इथे आता जे उपस्थित झालेत नितीन पाटील, वासुदेव ठाकरे आणि कल्पेश पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. 14 धावा धावफलकावरती, षटक दुसरं मार्गस्थ आणि संदीप पाटील आमचे निघूचे एक डॅसिंग पर्सनॅलिटी संदीप शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेमध्ये जे जे योगदान दिलंय त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर आणि संयोजक कमिटीच्या वतीने आम्ही करतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. पहिल्या षटकात धावा आल्या 8, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6. 2 षटकानंतर 2 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा, 15 धावा माफ करा, कारण की एक अतिरिक्त धाव देखील आली होती, कारण की गोलंदाजच्या खात्यामध्ये धावा फक्त 6, परंतु एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते ती बॅटिंग टीम सागावच्या. अर्थात 2 षटकानंतर 15 आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात.
गोलंदाजी ट्रॅकवरती रिद्धेश पाटीलला आपण पाहतो. पहिला चेंडू चांगला ह्या ठिकाणी फेकलाय. तर दहिसरचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नबील शेख इथे उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या वतीने नक्कीच स्पर्धेमध्ये जे जे स्टाफ इथे वर्किंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चिकनची व्यवस्था. तर नबील शेख तुमचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर भोपरचे महेश पाटील यांनी देखील या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल महेश पाटील आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. ना बॅक टू क्रिकेट. बोलूया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती नागागाव एंड कडून गोलंदाज रिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. धावफलकावरती ज्या पद्धतीनं धावा अपेक्षित होत्या त्या पाहायला मिळत नाही. फक्त 16 धावा, कारण की मोठी बॅटिंग लाईनअप टीम सागावची आपण पाहतोय. याचबरोबर ज्यांचा आत्ताच मी उल्लेख केला या स्पर्धेमध्ये लाईव्ह सेवा यांच्या माध्यमातून 2 भरत शेठ एवन जोडी आणि नक्कीच भरत शेठ भोईर नारिवली यांचं इथे आगमन होत आहे. तर भरत शेठ यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. नक्कीच त्यांचं इथे आगमन होत आहे. स्क्रीनवरती हे आमचं अतिथी कक्ष दाखवलं जातं. तिथे बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. त्या मान्यवरांचं विशेष प्रेम आमचे मुख्य आयोजनकर्ता विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती आणि त्या प्रेमाखातीर ही सदिच्छा भेट वाढदिवसानिमित्तानं. तर नक्कीच इथे रायगडातील नामांकित पंच आमचे बंधू सुनील पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने देखील विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याचबरोबर जयदेव शेठ पाटील यांच्या वतीने त्यांची उपस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद सुनील दादा. तर भरत शेठ भोईर इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही भरत शेठ भोईर त्यांचे कटआउट तिथे आहेत. काल सौरव भोईर यांनी ते पारितोषिक लावलं आहे. त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 1000 रुपयाचा पारितोषिक त्या खेळाडूला दिला जाईल. आणि आयवा कॅचसाठी सौरव भोईर यांच्या वतीने आमचे नारिवलीचे भरत शेठ भोईर यांचे सुपुत्र यांच्या वतीने आयवा कॅचसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक त्यांनी सांगितलं आहे. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. षटकारला अंतिम बॉलवरती आणि धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 23 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जे मॅचला एन्जॉय करतात सध्याच्या घडीला मैदानाच्या चहूबाजून आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑनलाईन जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या पाहत आहेत त्या सर्वांचा पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. रेग्युलर फॉर्मॅट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. टीम सुनारपाडा ज्या संघाला आज पुरस्कृत केलंय नरेश शेठ ठाकूर यांनी बालाजी इस्टेट 11 ह्या नावानं हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात सागाव संघ आपण पाहतोय. तर षटक चौथं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश केणे. चांगला चेंडू मागे निघून जाईल परंतु शॉट थर्डमॅन चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. क्रिकेटवरती देखील लक्ष केंद्रित आपल्याला करावं लागेल कारण की मॅच महत्त्वाची आहे. कल्याण डोंबिवलीतील 2 दादा संघ आता मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून या हंगामामध्ये दोन्ही संघांचा खेळ देखील खूप चांगला राहिला आहे. नुकतीच पार पडलेली स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे चॅम्पियनपद पटकावणारा सोनारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधात आता टोलेजंग बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण की जबरदस्त फटका चेंडूला जणू काय फेकून दिलाय रोहित भोईरनं. हिटमॅनची पॉवर सध्या तरी पाहायला मिळते. डीजे
षटके आपल्याला पाहायला मिळतात रोहित भोईरच्या बॅटमधनं. ह्या अगोदर देखील षटकार आपण पाहिला होता. जशी स्ट्राईक मिळाली रोहितला पुन्हा एकदा त्याचा दमखम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला वाडेकर आणि वडवली बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे. याची नोंद आपण घ्या, कारण की आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये करतोय. एक संघ उपस्थित असेल दुसरा नसेल तर आपण उपस्थित संघाला टॉस विन घोषित करतोय. ह्याची दक्षता दोन्ही टीम्स आपण देखील घ्यायची आहे. आज नामांकित चारही संघ रेग्युलरचे पाहायला मिळतील, कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेट विश्वामध्ये ज्या चारही संघांचा डंका वाजताना आपण पाहतोय. एका बाजूने सोनारपाडा विरोधात सागाव विद्यमान सामना, यानंतरचा सामना चेंज द गेम वडवली आणि जय जलेश्वर वाडेकर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. इथे देखील उडवला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी, झेल होईल का? यस, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. रोहित भोईर बॅक टू द डग आउट. आणि आता रितेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या बनवायची आहे, याचं कारण की प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे, त्यांच्या समोर आव्हान तर राखावं लागेल. गोलंदाजी अटॅक देखील चांगला आहे सागावचा. वेदांत पाटील असेल, तदनंतर आपण एक फिरकीचा जादूगर देखील या संघातनं पाहतोय. अर्थात चांगली गोलंदाजी अटॅक अवधूतला आपण पाहू शकाल. म्हणजे मॅच रंगेल, कारण की तुल्यबल दोन संघ. लाईन पाहावी लागेल. पंचांकडे कटाक्ष टाकलाय, पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत की अतिरिक्त बाहेर निघणारा हा बॉल, आणि पंचांकडनं वाईटची खूण. धावफलक आता जाऊन विसावेल ते 31-31 या आकड्यावरती. षटक चौथं मार्गस्थ आहे आणि 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल दुरून खेळायचं होतं, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला हा बॉल, परंतु वाईट लाईन जी आहे तिच्याहून अधिक बाहेर हा बॉल निघालाय. सेकंड फाईट आपण पाहू शकाल. सलगचा हा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नौखा फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रितेश भोईर. लेफ्ट मोर द विकेटनं यश केनीचा हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, हुक करायचं होतं. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही, परंतु चेंडू निघून चाललाय फाईन लेगला. रिझल्ट मात्र फेवर मध्ये बॅट्समनच्या, कारण की धावा मिळतात त्या 4. हुकचा मोठा प्रहार पाहायला मिळू शकला असता, पण तो रिझल्ट त्यांच्या संघाच्या बाजूनच लागला असं आपण म्हणू शकतो. एज लागली आणि मागे फाईन लेगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 100वा चौकार. यस, हा लेखाजोखा ह्या स्पर्धेचा आमच्यापर्यंत ही माहिती पुरवत असताना कृष्णादादा म्हात्रे, एका बाजूने आपण कल्पेश पाटील यांना देखील पाहतोय. वन्स अगेन त्याच प्रकारचा चेंडू अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये, जर आपण विचार केला तर यष्ट्यांच्या जवळजवळ समीप आला होता फलंदाज आणि तिथनं फटका खेळायचा होता. याचं कारण की गोलंदाज जेव्हा यॉर्कलेनचे चेंडू हाताळतात ना, ते चेंडू खेळण्यासाठी हा पवित्रा सातत्यानं फलंदाज धारण करताना पाहायला मिळतात. दरम्यान हा चेंडू इथे देखील दूरवरती ठेवलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, परंतु आता डॉट चेंडू. मागील 2 चेंडू डॉट आलेत आणि आता जरूर धावसंख्येवरती अंकुश लावलं. एकंदरीत 4 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावा. डेट ओव्हरचे 6 चेंडू आता शेष आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील हा पाहण्याजोगा प्रश्न. नेक्स्ट मॅच टीम चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेकर संघ. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. कालच स्पर्धा गाजवली चेंज द गेम वडवलीनं, चॅम्पियन पद पटकावलंय आणि तो संघ आज देखील खेळताना पाहायला मिळेल. 2 चॅम्पियन संघ नेक्स्ट मॅच मध्ये आमने सामने असतील. हॅलो, चला वडवली बी आणि दोन्ही टीम. चला भाई आणि तिकडे सर्व आमचे हे पाहुणे आपण पाहतोय. भरत शेठ भोईर नागाव, भरत शेठ भोईर नारिवली, सुखदेव काका म्हात्रे, त्याचबरोबर आमचे आदरणीय खिडकालीचे उत्तम शेठ पवार,
अर्जुनभाई खऱ्या अर्थाने आज पाहतोय आणि ही सर्व मंडळी आज विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल पुन्हा एकदा मी या सर्व मान्यवर मंडळींचा आभार व्यक्त करतोय। अर्जुनभाई यांच्या समेत आलेले सर्व आमचे मान्यवर सुनील पाटील असतील, अरविंद पाटील, गणेश फुटाणे, सोमनाथ पाटील, रतन सोनावणे, संदीप पाटील निघू या सर्वांचं स्वागत आहे। तर मॅच यस आपण थांबवायचे आहे, नक्की सामना थांबवा कारण बॉल कल्याण चार चेंडू बाकी आहेत। 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील चार चेंडू होऊ द्या। यस आपण इनिंग ब्रेक मध्ये सेलिब्रेशन करू, मॅच देखील महत्त्वाचे आहे। तर 4 चेंडू शेष आहेत, ते 4 चेंडू आपण जरूर सर्वप्रथम पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आपण सेलिब्रेशन करणार आहोत। बरेचसे मान्यवर आहेत, मान्यवरांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की इनिंग ब्रेकमध्ये जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण सेलिब्रेशन जिथे आपल्या सर्वांचं देखील लक्ष असेल कारण की सध्या मॅचकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं देखील लक्ष आहे कारण की मॅच महत्त्वाची। आतापर्यंत धावा धावपळीवरती आपल्याला 36 पाहायला मिळतात। या येणाऱ्या बॉलमध्ये किती धावा बनतील हा देखील पाहण्याजोगा प्रश्न। मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फलंदाज बाद झालेत ते 4 आणि आता राम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। रितेश भोईर आणि राम म्हात्रे ही जोडी। पुढील बॉल रितेश पाटीलकडनं खेचून मारलाय समोरच्या दिशेला, ओव्हर्स द कव्हर, क्षेत्ररक्षक येईल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। काय दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 3, चौकारला धावफलक आता 40 आकड्यावरती। 3 चेंडू आपण पाहतोय, अगदी वेगाने ते 3 चेंडू देखील डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज रितेश। येता क्षणी मात्र चौकार राम म्हात्रेकडनं। दरम्यान चांगला चेंडू डॉट तर आलाय परंतु स्ट्राईक रुटेट केली जाईल, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली। याचं कारण की आता रितेश भोईरला स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायचे आहे। 4 धावा त्याने एकवटल्यात परंतु 2 चेंडू तो बीड देखील झालाय। नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना व्हायचा आहे। आता चेंडू शिल्लक असेल तो फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत। वाशमान आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वेदांत पाटीलचा क्रम जर पाहिला तर 7व्या क्रमांकावरती येतोय, म्हणजे किती बॅटिंगमध्ये डेप्थ आहे आपण सागावच्या पाहू शकाल कारण की याच खेळाडूचा खेळ पाहिला होता मोठी देसाईच्या अगेन्स्ट। 4 चेंडू आणि 4 षटकार टोकले होते जेव्हा गरज 6 बॉल 22ची होती। अर्थातच वसारच्या मैदानावरती ती कामगिरी त्याने केली होती। चांगला चेंडू अप्रतिम पडल्यानंतर राईज होताना हा चेंडू आपण पाहिला आणि डॉट चेंडूची सांगता रितेश पाटीलकडनं आपण पाहतोय। या संघाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि त्याच्याकडनं आता दमदार गोलंदाजी सध्या होताना। शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल, आतापर्यंत 40 पाहायला मिळत आहेत। अंतिम बॉलवरती किती धावा येतील पाहावं लागेल। शेवटचा चेंडू इथे हुक करायचा होता, एज लागली मागे, एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं धावफलक 41, डाव पहिला संपलाय आणि 5 षटकानंतर धावा 41। चला चंदू दादा रेडी? यस थांबा 2 मिनिटं। कॅमेरा मॅन कुठे आहे? थांबा 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 थोडं ॲडजस्टमेंट करतोय तो, थांबा 2 मिनिटं। पाहतोय आपण कल्याण ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कटईचे माजी सरपंच, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव सन्माननीय अर्जुनभाई पाटील, त्याचबरोबर कल्याण पंचायत समिती सदस्य आदरणीय भरत शेठ भोईर नागाव, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव ते आदरणीय नारिवले गावचे आदर्श व्यक्तिमत्व भरत शेठ भोईर शाखा प्रमुख, त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक रवी शेठ भोईर, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील आदर्श क्रिकेटर यांची ओळख आहे सुखदेव काका, खिडकाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व उत्तम शेठ। तर इथे यस डीजे चे प्रीतम पाटील, संदेश म्हात्रे, त्याचबरोबर गुरुनाथ शेठ भोईर, सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेशन केला जातो आणि काल सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचं आगमन पाहिलं आपण। आज
खास करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत. आमचे डोंगऱ्याचे पाडचे आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच शांताराम मामा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. क्या बात आहे. भरत शेठ भोईर बघू शकता आपण. हाच तर मित्रप्रेम असतो, एक वेगळं प्रेम. जल्लोष जबरदस्त. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि त्या राजा माणसाचं इथे वाढदिवस सेलिब्रेशन केलं जातंय. या रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, आहे तो सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. 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 हर पोंदरे आला यो नारिवली वाला. हर पोंदरे आला यो नारिवली वाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या बहुत बहुत शुक्रिया. तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं. तो इस प्रकार सभी हमारे पोलिटिकल अध्यक्ष सम्माननीय अर्जुन भाई पाटिल साहब, सभी हमारे इस बार देखा जाए विश्वनाथ मस्कर साहब, इनके ऊपर सभी का प्यार है. वो सभी उनके दोस्त, उनके रिश्तेदार या सभी मौजूद है. सभी का हार्दिक स्वागत हम कर रहे हैं. और तमाशाइयों के बीच ये कांटे का टक्कर का मुकाबला है. मुकाबला इस बार देखा जाए सोनार गांव बनाम सागांव के बीच, और जीतने के लिए रन चाहिए 42. सोनारपाड़ा टीम को जीतने के लिए 42 रनों की जरूरत है. और इसी बीच हमारे रोहित भोईर, सम्मान्य संदेश जी म्हात्रे और प्रीतम पाटिल सर, वेलकम, स्वागत. प्रीतम सर आइए यहाँ, क्योंकि आप आएंगे तो बड़ा मजा है. क्योंकि कहते हैं ना कि छीन कर खाने वालों का कभी पेट नहीं भरता और बांट कर खाने वाले कभी भूखे नहीं रहते. हॅलो. वडवली बी आणि वाडेघर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे बघा. और यह जन्मदिन की ढेर सारी शुभकामना दे रहे हमारे सम्माननीय रविदादा भोईर, हिमांशु एंटरप्राइजेस के मालिक और रायगढ़ स्टेशन के सलाहकार, तथा हमारे प्रीतम पाटिल सर, संदेश भाई म्हात्रे, मैनपाम वड़वली, अध्यक्ष हमारे संदीप पाटिल साहब, और हमारे इस बार देखा जाए साथी स्कोरर जो इस बार देखा जाए मौजूद है अगलावे जी, उनका भी, सुधीर अगलावे, उनका भी हार्दिक स्वागत. जयेंद्र भाई आइए, एक ज़बरदस्त हमारे पखवाज वादक और शानदार हमारे शख्सियत, हमारे दोस्त जयेंद्र जी, आपका हार्दिक स्वागत.
फिलहाल मैदान के अंदर मैच महत्वपूर्ण है। इस बार खूबसूरती के साथ हल्के हाथों से खेला हुआ शॉट मिड ऑफ के क्षेत्र में और यह ओवरथ्रो हुआ है, लेकिन मना कर दिया बल्लेबाज ने। एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ खाता ओपन किया बल्लेबाज या अनिकेत ने और एक सिंगल के साथ सोनारपाड़ा टीम का भी खाता ओपन, स्कोर 1। हर्ष वास्कर, सुजल पाटील आणि विघ्नेश पाटील। चला इथे वाडेगर टीम कॅप्टन आहे, वडवली बी टीम कॅप्टन इथे उपस्थित नाही आहे। तर चला आयोजक कमिटीच्या नियमानुसार इथे जो सामना होणार आहे वडवली बी वर्सेस वाडेगर, तत्पूर्वी वाडेगर टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, परंतु सेकंड इनिंग सुरू झाली आहे त्यामुळे इथे वडवली टीमचा कॅप्टन नसल्या कारणाने टॉस विन करार वाडेगर संघाला दिला जातोय। लकी 11 जय जलेश्वर वाडेगर संघ इथे टॉस तुमच्या बाजूने लागलेला आहे, डिसिजन शिदू दादा द्यायचा आहे। हाँ यस फील्डिंग है, तर वडवली बी संघाला फलंदाजी करायची है। और यहाँ सोनारपाड़ा टीम को पहला झटका, पहली गेंद के ऊपर 0 और उसके बाद 1 आया और उसके बाद विकेट आया। तो बॉलर की ये रणनीति जो चल रही है इस बार का प्रीतम सर काफ़ी बेहतरीन चल रही है। आप थोड़े लेट आए हुए, लेकिन आपको धमाका जोरदार होना ही चाहिए। आपके साथ हम चलते मैदान के अंदर, जो एक छोटा सा टारगेट है, लेकिन इस टारगेट का पीछा करने में सोनारपाड़ा की रणनीति क्या है, लेकिन उसके अपोजिट जो सागांव की टीम है वो गेंदबाजी कर रहे हैं और जीतने के लिए 5 ओवर में रन चाहिए। 42 प्रीतम सर थोड़ा कम लग रहा है, लेकिन आपके हिसाब से क्या आपने अच्छा क्रिकेट खेला हुआ है? धन्यवाद अमित सर। मी प्रीतम पाटील आपलं मनापूर्वक स्वागत करतोय। 42 धावसंख्या जरी असतील तर आपल्याकडे गोलंदाजी चांगली पॉवरफुल असेल तर आपण ती नक्की थांबवण्यामध्ये यशस्वी होऊ, पण ती फायटिंग स्कोर असेल। तर याच बरोबर इथे ज्यांचं आगमन होतंय ते सन्माननीय कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित व्यक्तिमत्व, उद्योजक आदरणीय पांडुरंग दादा संते साहेबांचं इथे आगमन होतं आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये नक्कीच एक बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती असलेलं प्रेम आम्ही त्यांचं नेहमीच पाहिलेलं आहे आणि आज मात्र सन्माननीय पांडुरंग दादा संते यांचं इथे आगमन झालेलं आहे। वेळात वेळ काढून ते आज इथे उपस्थित झालेले आहेत। आज वाढदिवस आहे विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय पांडुरंग दादा संते उसारगर यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये बाईक प्राप्त करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। तसेच आमचे डोंगरेचे पाडचे माजी सरपंच शांताराम मामा पाटील, त्याचबरोबर मोरबे गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक संतोष शेठ फडके आणि सन्माननीय नरेश शेठ जगे या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। यस प्रीतम। धन्यवाद सर। भीमरचा कॉल आहे, थर्ड अंपायरचा कॉल आहे, बघूया भीमर काय झगडलंय। मात्र आता जी गोलंदाजी चालू आहे चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणूया, मोठे फटके मारू देत नाहीये। ज्या पद्धतीचा डिफेंडिव्ह मोडला जेव्हा आपण असतो त्या पद्धती अशीच गोलंदाजी झाली पाहिजे, योग्य ती गोलंदाजी होतीये आणि अशी गोलंदाजी झाली तर मॅचला रंगता येईल। मात्र सोनारपाडा हा संघ मोठा आहे, याचं रेकॉर्ड चांगले आहेत, मात्र बॅटिंग त्या पद्धतीने करावी लागेल। आपल्या रेकॉर्डला अनुसरून असणारा संघ, पण त्या पद्धतीची बॅटिंग जर झाली तर नक्की सामना रंगेल। काय म्हणाला मी सर? बिल्कुल आपने सही कह दिया, क्योंकि गेंदबाजी अभी इस तरह से चल सकती है तो फिलहाल इस बार देखा बल्लेबाजी के लिए दिक्कत पैदा हो सकती है और ज़्यादा से ज़्यादा बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने के लिए मौका देना नहीं चाहिए। इस तरह से गेंदबाजी हो सकती है, तो फिलहाल सागाव टीम इस मैच के अंदर आ सकती है। नक्कीच स्ट्रॅटेजी बिल्डअप करावी लागेल। दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्या पद्धतीनेच फलंदाजी आणि गोलंदाजी होणार। मात्र पहिल्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली होती ती योग्यरित्या पेलली आणि चांगली गोलंदाजी झाली। एक विकेट मात्र मिळाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 6। अतिशय सुंदर गोलंदाजी झाली आहे। आता शेवटचा एक विकेट गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय सूरज भोईर आणि समोर फलंदाज
आतापर्यंत बॅटला कनेक्ट करत येत नाहीये, टायमिंग साधता येत नाही. तो टायमिंग साधावा लागेल कारण गोलंदाजी जरी आपल्याला स्कोर कमी करायचा आहे. चांगलं कनेक्ट, मिस टायमिंग शॉट आहे मात्र नो मॅन्स लँड झाला. थोडंसं मिस केलंय. ज्या पद्धतीने तो रन केला होता थोडा फॉरवर्ड डायरेक्शनला गेला, कॅच मात्र मागे पडली आणि त्या एका धावाला एकच 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 8. 8 पे स्कोर जा चुका है. इस बार गेंदबाज अपनी पूरा एफर्ट अच्छा दे रहे हैं और फिलहाल आपके साइड में संदेश जी म्हात्रे बैठे हुए हैं और जो एक दिलदार व्यक्ति में होते. बाहर जब घूमने के लिए गए थे 1000 बार मुझे फ़ोन लगाए थे, आने के बाद कुछ नहीं. लेकिन तैयार है गेंदबाज बाउंडर संभालने के लिए. अगली बॉल और द विकेट से शॉट ऑफ लेन है इस बार देखा जाए, लेकिन बॉलर स्वयं जाकर गेंद को उठाएंगे. टक्कर हुई है जरूर, लेकिन एक सिंगल जरूर चुराया और एक सिंगल के साथ या देखा जाए तो सोनारपाड़ा टीम का स्कोर है 9. अभी भी जीतने के लिए 33 रनों की जरूरत है. तो फिलहाल मेरे हीरा साहब से इस बात है, विकेट इस मैच को जीतना है तो उखाड़ना पड़ेगा. प्रीतम साहब हॅलो, तर आमचे अर्जुनभाई ओके यस, तर पुढच्या प्रोग्रामसाठी अर्जुनभाई प्रस्थान करतात. धन्यवाद. तर आमचे तुषार शेट म्हात्रे पडलेगाव उद्योजक, तुषार शेट आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ते देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत. स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 9 धावसंख्या. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. डिफेन्सिव्ह मोडला आणलाय. डिफेंड करत असताना गोलंदाजी चांगली होतीये. चांगला चेंडू मात्र 1 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय 10. जशा पद्धतीने गोलंदाजी हवी आहे तशाच पद्धतीने गोलंदाजी होते. टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते आणि अशी गोलंदाजी झाली ना की मॅच बघायला मजा येते आणि त्या पद्धतीने गोलंदाज आपली भूमिका योग्य ते बजावतोय. बिल्कुल आपने सही कह दिया. शान पोलाक और ग्लेन मैगरा, कपिल देव साहब की वो गेंदबाजी जिसे हिंदी में कहते हैं चवन्नी के ऊपर गेंदबाजी हो रही है और बल्लेबाजों को बड़ा मौका नहीं है, लेकिन अभी घुस के बल्लेबाजों को मारना पड़ेगा क्योंकि प्रेशर चल रही है गेंदबाजी की. इस बार फिर से हवा में कवर के ऊपर शॉट है ये, लेकिन तब तक बल्लेबाज पहुंच गए पॉपिंग क्रीज के अंदर. गुड रनिंग बिटवीन द विकेट और एक सिंगल के साथ स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पे. अच्छा मैच में इस बात देखा जाए मुकाबला जो है वो कांड का टक्कर बनेगा अगर ऐसी गेंदबाजी चलेगी तो. सर या विकेटचं जर आपण पाहिलं ना थोडं मॅजिकल विकेट आहे. कधी गोलंदाजांना सपोर्ट करते, कधी फलंदाजांना सपोर्ट करते. मात्र आता ही गोलंदाजांना चांगलं सपोर्ट करते कारण मेरिटच्या हिशोबाने गोलंदाजी होते. कोणत्याही पद्धतीने ज्या बॅटची स्विंग येते त्या स्विंगला कनेक्ट करू देत नाहीये. बॅट्समनला प्रयत्न करावा लागतोय. बॅट्समन थोडं स्ट्रगल करतोय, मात्र गोलंदाज आपली भूमिका बरोबर बजावतोय. त्याला माहिती आहे काय करायचंय आपल्याला. वो शॉट है मिड विकेट के पार, गेंद चली गई है, स्लो हिट किया है और गेंद अंपायर का सिग्नल अभी तक आया नहीं है, लेकिन मेरे हिसाब से इस बार देखा जाए क्या होगा, अंपायर छक्का ही होगा. और देखिए छक्कों की कीमत है क्रिकेट में. डीजे हॅलो, धन्यवाद थँक्यू. तर इथे आमचे उत्कृष्ट पकवाज वादक जयेंद्र भोईर वाकलन यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर आमचे चेतन म्हात्रे वाकलन जावई यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर आपण इथे सन्मान घेतो आमचे डोंगरेचे पाडचे आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच शांताराम मामा पाटील यांचा शुभ सन्मान इथे करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये रेग्युलरच्या 3 ट्रॉफ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आम्हाला पुरस्कृत केल्यात. त्याबद्दल शांताराम मामांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतोय. और स्कोर हो चुका है 19. रवि भोईर यांना एक देखील विकेट. विनंती करेन. तर शांताराम मामा पाटील यांचा सन्मान इथे होतोय. यस, त्याचबरोबर आमचे मोरबे गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक संतोष शेठ फडके यांना विनंती करेन की आपण देखील यावं, च्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच त्याचबरोबर आमचे नरेश शेठ जगे यांना देखील विनंती करेन की नरेश शेठ यावं आपण देखील. जीतने के लिए 18 बॉल 23 रन. दौर के समाप्ति के बाद यहां सोनारपाड़ा टीम का स्कोर है 19, लॉस ऑफ 1. 18 में इस बार देखा जाए 23, 18 में 23. प्रीतम सर अभी भी इस बार देखा जाए गेंदबाजी और डिफिकल्ट हो जाएगी ना कसी भरी तो और मजा आ जाएगा. यस, तर आमचे कानस सालुंके
हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे उत्कृष्ट समालोचक आहेत, तर स्वागत आहे आपलं देखील. सरासरी पाहिली ना तर 7.25 ची गरज आहे. आता बॅटिंग आहे ना कनेक्टिंग करावं लागेल. मात्र गोलंदाज चांगली होते. मागच्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आला, पॉझिटिव्ह स्टार्ट मिळाली, पॉझिटिव्ह फटका होता, कमबॅक करण्यासाठी चांगला होता. चांगलं कनेक्ट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावाला कन्वर्ट करतील का? थोडासा फंबल झाला, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावाने धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 21. जबरदस्त बॅटिंग होते. आता टायमिंग साधता येतोय, कुठेतरी बॅट प्रॉपर कनेक्ट होतोय, मिडल करता येतोय आणि त्या मिडल केल्याने आता कुठेतरी सोनारपाडाच्या खेळाडू कक्षामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला दिसतंय. ते मोटिवेशनल कुठेतरी तो शॉट होता, तो मात्र बघाचा जो षटकार होता त्या षटकारामुळे चांगली सुरुवात मिळाली. एकाला 2 मध्ये कन्वर्ट, अगोदरच धावा कमी आणि हे मिस फिल्डिंग कुठेतरी सागाव संघाला माग पडेल आणि ते आता या चौकारने संघाला चांगली स्टार्ट मिळतंय. किती 25 डीजे. पच्चीस रन इस बार अखाड़े में 13 महीना रन कम है और ये फील्डिंग खराब कर रहे. और इस बार कैच पकड़ो लेकिन नो मैंस लैंड नहीं है. देखिए मैंने कह दिया ना, मुझे ये लग रहा है ये कैसा ना बोला. पण जर विचार केला ना अमित सर, या 6 धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. शेवटच्या ओव्हरपर्यंत जर मॅच गेली मग हा चौकार आणि हा 2 धावा, कारण ही कॅच जर आली असती तर 2 धावा वाचल्या असत्या, एक विकेट मिळाला असता आणि आपण डिफेंड करत असताना खूप चांगलं पॉझिटिव्ह काहीतरी झालं असतं. मात्र ते घडलं नाही. मैदानामध्ये चुकी घडली आणि 2 चुकांचं काय परतफेड होईल येणारा काळ वेळ सांगेल. मात्र फलंदाजी चांगली होते. सोनारपाडाकडून काहीतरी आता पॉझिटिव्ह होत आहे. सोनारपाडाचं मॅचसाठी चांगलं आहे. चांगला बॉल, मात्र पुन्हा फंबल आणि एक धाव चोरून काढली आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 28च्या घरामध्ये. 28 स्कोर हो चुका है और इस प्रकार यहाँ ये छक्का और ये चौका, ये कैच ड्रॉप वो टीम के लिए हानिकारक भी साबित हो सकता है. लेकिन आने वाले 14 गेंदे 14 रन, 14 को 14 चाहिए. 14 का आपको जजमेंट है क्या? फिलहाल 28 स्कोर हो चुका है. तो इस प्रकार प्रीतम सर ये छक्का चौका और कैच टीम के लिए इस बार पराजय का खतरा मंडरा रहा था, ऐसा लग रहा है. लेकिन ये क्रिकेट है, जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट पे कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. सर प्रत्येक स्कोर आपण चेस करू शकतो आणि प्रत्येक स्कोर हा डिफेंड केला जाऊ शकतो. हे क्रिकेटचं इतिहास आहे आतापर्यंतचं. मात्र ते 6 धावा किती महाग ठरतील येणारा काळवेळ सांगेल. मात्र सोनारपाडा संघासाठी ते फायदेशीर ठरलं. चांगलं डिफेन्सिव्ह मोड, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, स्लो इनसाइड हँडला एक थोडं सॉफ्ट कनेक्ट केला, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 30च्या घरामध्ये. आता धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 12. क्या बात आहे. 12 तर चेंडू, 12 याचबरोबर धावांची गरज. विश्वनाथ शेठ मस्कर यांना आमचे पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व बालू शेठ घरत, केशव शेठ गायकर यांनी संतोष शेठ घरत यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद बालू शेठ, धन्यवाद केशव शेठ, धन्यवाद संतोष शेठ. तर आमचे भरत संते साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर रामचंद्र संते साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस प्रीतम. इस 12 में प्रीतम सर 12 रन चाहिए. अभी भी मैच ऐसा नहीं, इस ओवर में जरूर 11 है, लेकिन गेंदबाजों को अभी नियंत्रण भरी गेंदबाजी, अचूक टप्पा और रन रोकना चाहिए और विकेटें उखाड़ना चाहिए. ये काम होगा तो सागाव आएगा. लेकिन सोनारपाड़े के बल्लेबाजों को छोड़ बदल कर अकलमंदी के साथ अभी हमला करना ही पड़ेगा. सर नक्कीच, कारण 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्याची गरज आहे. दोन्ही संघांकडे हा सामना आहे. ही ओव्हर जर चांगली पडली तर शेवटच्या ओव्हरमध्ये खरंच सामना रंगेल. मात्र ह्या ओव्हरमध्ये थोडंसं ताकद लावावी लागेल गोलंदाजाला. थोडा अचूक टप्प्याची गरज आहे. प्रॉपर स्विंग्स मिळाल्या, प्रॉपर कनेक्टिंग, प्रॉपर स्लो बॉल आणि प्रॉपर टप्पा जर असेल तर या ओव्हरमध्ये मॅचला रंगता आणता येईल. यस, जोखिम उठाना पड़ेगा. अभी जोखिम की जरूरत है. हालो हालो चेक, हालो हालो. और इस बार यहाँ स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज जो खेल रहे हैं प्रथमेश पालकरी, जिन्होंने पारी को संभाला है. तो इस बार क्या गेंदबाज करेंगे देखना पड़ेगा. राउंड विकेट्स आए,
स्वीप, और इस बार देखा जाए गेंद स्क्वायर लेग के ऊपर, फील्डर तैनात है। ये 1987 का विश्व कप था प्रीतम सर, तो उस स्वीप में ग्राहम ग्यूश ने हिंदुस्तान को पसीना फोड़ दिया था। हमारे मनिंदर सिंह रवि शास्त्री की भी पिटाई की थी और वो स्वीप के तौर के ऊपर हिंदुस्तान पराजय होता, लेकिन ये स्वीप देखने को मिल चुका है। स्वीप शॉट एक प्रॉपर शॉट आहे कनेक्टिंग. जर आपण जर पाहिला तर बॉलला कनेक्ट करण्यासाठी आणि स्कोर कव्हर अप करण्यासाठी चांगला शॉट आहे. कारण आपण स्वीप करतो आणि जेव्हा हुक शॉट खेळतो या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. हुक शॉटला पुलच्या नंतर आपण हुक शॉट करतो कारण बॅक साईडला कनेक्ट करण्याचा असतो. मग स्वीप करताना तुम्हाला टायमिंग खूप महत्त्वाची आहे. तुमच्यामध्ये ते स्किल्स असणं गरजेचं आहे. चांगला शॉट मात्र काय टायमिंग आहे आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हा आला चौकार आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचली 35. लॉट्स ऑफ 1 विकेट. और देखिए जगदीश शेठ मुंबईकर, जगन शेठ मुंबईकर जो चिंदरन के जो मैच को देख रहे हैं, उन्होंने ढेर सारी शुभकामनाएं दी. तो आपने सही फरमाया, तुम्हारे जमाने में सिर्फ था, हमारे जमाने में उल्टा आया है. तो देखिए ठोकम ठोक हुई है ना, शानदार कवर के ऊपर चौवा. 10 बॉल में 7 चाहिए. स्कोर थोड़े से डरे हुए हैं, क्या पता नहीं. और ये एक बार फिर से एक्स्ट्रा कवर के ऊपर दंदनाती हुई चली गई, जहां चली गई वहां घास जल गया है. 4 रन डीजे.